एकदा एका लहान गावात सृष्टीने सौंदर्याने भरलेल्या निसर्गात एक तरुण स्त्री होती जिने शिक्षण घेतलं होतं. तिचं नाव उमा होतं. उमा एक आत्मनिर्भर व बळकट व्यक्तिमत्वाची स्त्री होती जी आपल्या आयुष्यात काहीतरी मोठं साध्य करण्यासाठी कटिबद्ध होती. तिचं स्वप्न होतं की ती शहरात जाऊन चांगली नोकरी मिळवेल आणि आपल्या कुटुंबाला एक चांगलं जीवन देईल. एक दिवस उमाने ठरवलं की आता वेळ आली आहे शहरात जाण्याची. ती आपल्या गावातून शहरात जाण्यासाठी बस पकडण्यासाठी स्थानकावर गेली. तिथे पोचल्यावर तिला कळलं की बसमध्ये गर्दी आहे. लोक तिला धक्का देत पुढे जात होते आणि ती एका कठीण परिस्थितीत सापडली. बसच्या प्रवासात उमाने पहिल्या रांगेच्या एका गड्ड कोट घातलेल्या पुरुषाला पाहिलं जो तिच्या जवळच्या सीटवर बसला होता. बस सुरू होताच तो तिच्या जवळ येऊन बसला आणि तिला धक्का देत म्हटला, "तू इथे काय करत आहेस? तुझं स्थान इथे नाही." उमा चकित झाली, पण तिनं त्याला दुर्लक्ष करून बसमध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न केला. गर्दीतून जाताना तिला इतर पुरुषांचे वर्तन देखील जाणवलं. काही पुरुष तिच्या आसपासच्या महिलांना खूपच त्रास देत होते, त्यांना धक्का देत आणि टाळ्या वाजवत होते. उमाच्या मनात विचार आला, का पुरुषांना कधी आपल्या आजूबाजूच्या महिलांच्या भावना समजत नाहीत? का त्यांना हे लक्षात येत नाही की आपण ज्यांच्यासोबत आहोत त्यांची सुद्धा एक कथा आहे? बसमध्ये प्रवास करताना उमाने अनेक महिलांना पाहिलं ज्यांना या पुरुषांच्या वर्तनामुळे त्रास होत होता. काही महिलांनी त्यांच्या सुरक्षेसाठी एकमेकांना पकडून ठेवले होते, तर काहींनी शांतपणे बसण्याचा प्रयत्न केला. उमाच्या मनात एक विचार आला, आपण एकत्र आलो तर ह्या परिस्थितीला बदलता येईल. तिनं ठरवलं की ती इतर महिलांना मदत करेल. तिनं आवाज उठवला, "हे सर्व महिलांनो, आपल्याला एकत्र यायला हवे. आपल्याला एकमेकांना समर्थन देण्याची गरज आहे." तिच्या शब्दांनी इतर महिलांना प्रेरित केलं. त्या महिलांनी एकत्र येऊन एकमेकांचे हात धरले आणि आपल्या सुरक्षेसाठी आवाज उठवायला सुरुवात केली. त्यानंतर उमाने त्या पुरुषाला थेट विचारलं, "तुम्हाला आमच्या भावनांची कद्र आहे का? तुम्ही कोणता अधिकार वापरत आहात?" त्या पुरुषाने तिला दुर्लक्ष केलं, पण उमाच्या आवाजात एक आत्मविश्वास होता. इतर पुरुष देखील ते पाहून चकित झाले. बसच्या प्रवासात उमाने एकत्र येऊन महिलांना हिंमत दिली की ते त्यांच्या हक्कांसाठी लढावं. काही पुरुष देखील त्यांच्या वर्तनाची जाणीव करून घेत होते. उमाच्या सामर्थ्याने आणि एकतेने बसमध्ये एक सकारात्मक वातावरण तयार झालं. त्यानंतर उमाने ठरवलं की ती या अनुभवातून काहीतरी शिकेल आणि आपल्या गावात परतल्यावर इतर महिलांना याबद्दल जागरूक करेल. तिनं ठरवलं की ती स्थानिक शाळेमध्ये एक कार्यशाळा आयोजित करेल जिथे महिलांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देईल. उमाच्या या अनुभवाने तिला एक महत्त्वाचा संदेश दिला. ती शिकली की गर्दीतून जाणं किती कठीण असू शकतं आणि पुरुषांच्या वर्चस्वामुळे महिलांना किती अडचणी येऊ शकतात. पण एकत्र येऊन लढल्यास परिस्थिती बदलता येऊ शकते. उमाने ठरवलं की ती आपल्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर हिंमत आणि सामर्थ्याने उभी राहील आणि इतर महिलांना देखील याबद्दल प्रेरित करेल. तिची कथा केवळ तिचीच नव्हती, तर ह्या सर्व महिलांची होती ज्या आपल्या हक्कांसाठी लढत होत्या. गावात परतल्यावर ती आपल्या मित्रमैत्रिणींना एकत्र करून एक गट तयार करण्याचा विचार करू लागली. तिने सर्व महिलांना एकत्र करून एक बैठक आयोजित केली जिथे त्यांनी आपल्या अनुभवांची देवाणघेवाण केली. बैठकीत उमाने सर्वांना सांगितलं, गर्दीतून प्रवास करताना आपल्याला जो त्रास सहन करावा लागतो तो आपल्याला एकत्र येऊन बदलता येईल. आपल्याला एकमेकांचे समर्थन करणे आवश्यक आहे, कारण एकत्र येण्यानेच आपली शक्ती वाढते. तिच्या या शब्दांनी सर्व महिलांना प्रेरित केलं आणि त्यांनी ठरवलं की आता वेळ आली आहे की ते आवाज उठवतील. उमा आणि तिच्या मित्रमैत्रिणींनी एक कार्यशाळा आयोजित केली जिथे त्यांनी आत्मसुरक्षा, आत्मविश्वास
आणि आपले हक्क यावर चर्चा केली. त्या कार्यशाळेत त्यांनी अनेक गोष्टी शिकवल्या ज्या महिलांना त्यांच्या अनुभवांमधून साक्षात्कार करायला मदत करणार होत्या. महिलांनी एकमेकांना प्रेरित करताना उमाने एक प्रकल्प सुरू केला, महिला सशक्तीकरण प्रकल्प. या प्रकल्पांतर्गत उमाने स्थानिक शाळांमध्ये जाऊन मुलींना शिक्षणाचे महत्त्व सांगण्यास सुरुवात केली. तिने त्यांना शिकवलं की शाळा आणि शिक्षण हे त्यांच्या भविष्याची किल्ली आहे. उमाने आपल्या गावात एक चांगला आदर्श उभा केला आणि महिलांना एकत्र येऊन आपल्या हक्कांसाठी लढण्यास प्रवृत्त केलं. काही महिन्यांनंतर उमाच्या कार्यशाळा आणि प्रकल्पामुळे गावात एक चांगला बदल दिसायला लागला. महिलांनी आपल्या आवाजाला महत्त्व देणं सुरू केलं आणि त्यांनी एकत्र येऊन त्यांच्या सुरक्षेसाठी आणि हक्कांसाठी लढण्यास सुरुवात केली. गावातल्या काही पुरुषांनी देखील या बदलाला समर्थन देत महिलांच्या हक्कांसाठी लढण्यास मदत केली. उमाच्या कथेचा प्रभाव वाढत गेला आणि तिने आपल्या कार्यामुळे अनेक महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवले. तिने खूप जणांना प्रेरित केलं आणि तिच्या कार्यामुळे गावात एक नवा विश्वास निर्माण झाला. महिलांनी एकत्र येऊन आपल्या हक्कांसाठी आवाज उठवण्यास सुरुवात केली आणि त्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी व प्रतिष्ठेसाठी एक नवा मार्ग उघडला. एक दिवस उमा एक स्थानिक शाळेत गेली होती जिथे तिने मुलींना एक विशेष प्रशिक्षण दिलं. तिथे एक छोटी मुलगी होती जिने उमाकडे पाहून विचारलं, आंटी, तुम्ही इतक्या धाडसी कशा झाला? उमाने हसून उत्तर दिलं, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला तुमच्या हक्कांची जाणीव असावी लागते. तुम्ही एकत्र येऊन लढलात तर तुमच्यातील शक्तीला कोणत्याही गोष्टीला हरवू शकत नाही. त्या मुलीच्या डोळ्यात चमक आली आणि तिनं ठरवलं की ती देखील उमासारखी धाडसी बनेल. उमाने तिचं मनोबल वाढवताना गावातल्या सर्व मुलींमध्ये आत्मविश्वास निर्माण केला. काळाच्या ओघात उमाने आपल्या कामात आणखी पुढे जात स्थानिक प्रशासनासमोर महिलांच्या सुरक्षेची मागणी केली. ती शाळांमध्ये आणि समुदायामध्ये काम करत राहिली आणि तिच्या कार्यामुळे अनेक महिलांनी आपल्या हक्कांसाठी लढण्यास सुरुवात केली. उमाच्या कथेने एक महत्त्वाचा संदेश दिला, एकता म्हणजे शक्ती. ती जरी एका प्रवासात असली तरी तिने अनेकांच्या आयुष्यातील कथा बदलल्या. उमा, जी एक सामान्य स्त्री होती, तिने एक परिवर्तन घडवलं आणि तिच्या कार्यामुळे गावात महिलांचा आवाज उंचावला. या कथेने दर्शवलं की एकच व्यक्ती आपल्या आवाजाने आणि धाडसाने एक मोठा बदल घडवू शकते. उमाने या प्रवासात शिकलेल्या गोष्टींचा उपयोग करून ती आपल्या स्वप्नांच्या दिशेने वाटचाल करत राहिली आणि महिलांच्या सशक्तीकरणाच्या लढ्यात एक प्रेरणादायक नेतृत्व बनली.